दिनांक 29 सप्टेंबर 2024 या दिवसाला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूप अनावरण सोहळा संपन्न झाले। या कार्यक्रमामध्ये सावनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व राज्यमंत्री सुनील केदार, खासदार श्यामजी बर्वे, माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख, रमेश बंग, शिवसेना तालुका उपप्रमुख सुरेश लंगडे व इतर सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप अनावरण सोहळा संपन्न झाला। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत सांगितले की लाडक्या बहिणीच्या नावावर नागरिकांना 1500 रुपये वर पक्ष तोडी करण्याकरिता मंत्र्यांना 50 खोके हे कुठपर्यंत योग्य? तोडातोडीचे राजकारण भारतीय जनता पक्षांना जमतात, विकास कार्यांच्या नावावर नागरिकांना आश्वासने देऊन दगा करतात अशी आमच्या शिवसेनेची राज्यकारणी नाही, अशी भूमिका स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितली। देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांची दुःखांची चित्रे कधी दिसतं ते फक्त आपल्या राजकारणामध्ये जोडतोडीमध्ये गुंतून असतात। शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान, कर्जमाफी या गोष्टीमुळे त्यांचे कधीही लक्ष राहिलेले नाही। तोडातोडीचे राजकारण करणे हे त्यांचे पहिले कर्तव्य राहिले आहे, असे आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले। महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणारे प्रोजेक्ट ते पूर्ण गुजरातला नेण्यात आले आणि इथला नागरिक उपाशी मरणार काय असाही निशाणा भारतीय जनता पक्षावर साधला। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिक ही त्यांची जागा दाखवेल असे उद्देशले छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप अनावरण सोहळा व त्यांचे पूर्णपणे कामकाज तयार करण्यापासून तयारी पूर्ण होतपर्यंत सुरेश लंगडे यांनी केले, त्याकरिता शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले। रिटेक महान्यूज 7 साठी प्रतिनिधी जितेंद्र कोल्हे, नागपूर।